हे बघा, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती झालीच पाहिजे हा जो निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार ठाण्यामध्ये आज तिसरी बैठक युतीची भाजप कार्यालयात झालेली आहे। जवळजवळ सर्व चर्चा पॉझिटिव्ह आहे। 3 प्रभागांमधले काही जागांसंदर्भात थोडेसे उलटसुलट आमचा मतप्रवाह आहे, परंतु या संदर्भात नेत्यांसमोर बैठकीत अंतिम बैठकीत यावर तोडगा निघेल ही आम्हाला सुद्धा खात्री आहे। आणि ठाण्यात पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा महायुती म्हणून लढल्या जातील आणि जो आमचा मतदार राजा आहे, महायुतीचा जो मतदार राजा आहे, त्यांच्या मनात जो प्रश्न असतो, लोकसभेला आम्ही युतीला मतदान करतो, विधानसभेला युतीला मतदान करतो, मग महानगरपालिकेला का नाही करायचं असा जो प्रश्न आम्हाला त्यांच्याकडनं येतो, त्याला योग्य असं समर्पक उत्तर युती म्हणून लढल्याने मिळणार आहे। सर, ह्याच्यामध्ये नेमका फॉर्म्युला काय असेल आणि कधीपर्यंत तो डिक्लेअर केला जाईल? लवकरच हा निर्णय जे काही 3 प्रभागासंदर्भात छोट्या मोठ्या ज्या काही एकमेकांबद्दलच्या काही व्ह्यूज आहेत याची चर्चा नेत्यांच्या समक्ष होईल आज रात्रीपर्यंत आणि लवकरच हा निर्णय जाहीर होईल। 3 ठिकाणी काय बोलणं झालं नाही, मैत्रीपूर्ण लढत होईल असं वाटतं? हा शब्द लढत ही लढत असते, मैत्रीपूर्ण हा विषय नसतो आणि 3 ठिकाणी तोडगा निघणार अशी आम्हाला गॅरंटी आहे। मुंबईमध्ये 260 ठिकाणी जे आहे ती बैठक पार पडली, परंतु ठाण्यामध्ये आतापर्यंत कुठलाही आकडा जो आहे तो समोर आला नाही। नेमका किती आकड्यावरती आतापर्यंत बैठक पार पडलेली आहे? बैठक ही आमच्या महायुतीच्या जे काही सेना, भाजप जे काही सदस्य आहे त्यांच्यापुरती मर्यादित असते, ही जाहीर बैठक नसते, त्यामुळे आकडा हा बाहेर पडत नाही। शिवसेना आणि भाजप आहे 33 तारखेपर्यंत शेवटची डेट आहे। उमेदवार अनेक वाट बघत आहेत की कधीपर्यंत जाहीर होणार, कारण की उमेदवारी लवकरच महायुतीचा निर्णय जाहीर होईल आणि तुम्हाला उमेदवारांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवल्या जातील। महायुती म्हणतात आहेत, पण महायुतीतला जो तिसरा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, तो तुमच्या 3 बैठकीला उपस्थित नव्हते आणि त्यांनी आज नजीब मुल्ला यांनी अशी माहिती दिली आहे की आम्ही अधिकाधिक जागा स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयार आहोत। त्यांनी तुम्हाला आमची बैठक होण्या अगोदर, पहिली बैठक होण्या अगोदर नजीब मुल्ला यांनी एक जाहीर पत्रकार परिषद ठाण्यामध्ये घेतली होती आणि त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर युती करणार नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं। कदाचित आनंद परांजपे यांना ते माहीत नसावं म्हणून त्यांनी अशा पद्धतीने स्टेटमेंट करतायत की ठाण्यामध्ये आम्हाला आमंत्रण नाही, परंतु नजीब मुल्ला यांनी स्वतःहून आधी जाहीर केलं की आम्ही भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये आम्ही चर्चा करणार नाही, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांच्यासोबत लढणार नाही आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिक युती आहे, त्यामुळे या बैठकीला त्यांना आम्ही निमंत्रण दिलं नाही। उद्यापासून मनसे एबी फॉर्म वाटप सुरू करत आहे। मनसेची युती आहे एका ठिकाणी ठाण्यामध्ये ठाकरेंबरोबर, मात्र हीच मनसे जी आहे ती बवियाच्या चिन्हावर वसई विरार इथे लढणार आहे आणि ठाकरे गट वेगळे लढणार आहे। या संदर्भात वेळ आली की नंतर नक्कीच वक्तव्य करेन, परंतु ही जी काही युती नाही, ही आघाडी आहे, त्यांचं सध्या उमेदवार शोधणं सुरू आहे आणि उमेदवार शोधलं की त्यानंतर ते निवडणुकीला उभे राहतील। तर संजय केळकरांनी अल्टिमेट दिला होता, युती झाली तर ठीक, युती नाही झाली तर आम्ही मैदानात आम्ही उतरू, पूर्ण तयारी झालेली आहे। आज स्वतः बैठकीमध्ये देखील नाही। हे बघा, काही कामानिमित्त कुठे प्रवासाला ते असल्यामुळे कदाचित त्या बैठकीला ते उपस्थित नसतील। अल्टिमेटम वगैरे हा काही विषय नाहीये। केळकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं की लवकरात लवकर युती व्हावी ही त्यांची इच्छा आहे। युती समजा झाली नाही तर प्रत्येक पक्ष तर वेगवेगळंच लढतो का म्हणणार आहेत ते की आम्ही लढणार नाही, त्यामुळे तसा काही विषय नाहीये। शिवसेना बालेकिल्ला समजला जातो, मात्र याच ठाण्यामध्ये नमो ठाणे, नमो भारत अशा प्रकारचे बॅनर झळकत आहे। नमो म्हणजे नरेंद्र मोदी, का वाटतं येणार? आमचे राष्ट्रीय नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या बॅनरला आमचं ऑब्जेक्शन असण्याची गरज काय? त्यामुळे हा जो काही वाद आपण जो काही माध्यमांद्वारे निर्माण करण्याचा प्रयत्न करताय तसं काय नाहीये। माननीय नरेंद्र मोदीजी या देशाचे नेते आहेत, देशाचे सर्वोच्च नेते आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांना नेते मानतो, त्यामुळे नमो भारत किंवा नमो महाराष्ट्र, नमो ठाणे या जो काही बॅनर्स लागलेत
त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेण्याचं काही गरजच नाही. सर, आज मीनाक्षी शिंदे स्वतः या बैठकीमध्ये हजर झाल्या. स्वतः मॅडम यावेळी सर्वांच्याच भुव्या उंचवल्या का असं बघतात? एकीकडे नाराजी, दुसरीकडे पक्ष हे बघा, मीनाक्षी शिंदे मॅडम यांनी पक्ष सोडला किंवा मी पक्षात नाही अशा पद्धतीचं कुठेही वक्तव्य केलं नव्हतं. जो अंतर्गत काही छोट्याशा काही गोष्टी होत्या, गैरसमज झाले होते, त्याच्यावरनं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. परंतु मी पक्ष सोडला, त्यांनी सांगितलं स्वतः की मी पक्षाच्या नेत्यांचा सन्मान राखते, नेत्यांच्या अंडर काम करते, मी पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे तो काही विषय नाही. आता त्यांच्या पत्राचं उत्तर मिळालं नाहीये. येणाऱ्या काळात पाऊल वेगळं ठेवू हे शकतो. बघा, पक्षांतर्गत ते आता तुम्ही पाहताय आमच्या सोबत आहेत, युतीच्या पक्षाच्या बैठकीला तुम्ही त्यांचं सुद्धा स्टेटमेंट घेऊ शकता. हे बघा, अंतर्गत छोटे मोठे पक्षामध्ये विषय असतात. पक्ष मोठा झाला की त्याचं हे लक्षण आहे. अंतर्गत वाद किती वेळ हाच प्रश्न विचारणार? हां, सर, भाजपा काही जागा वाढवून मागते, तर त्या भाजप काही सिटिंग जागा ज्या तुमच्या आहेत तुमच्या आहेत. हे बघा 3 प्रभागांमध्ये छोट्या छोट्या काही गोष्टींवरनं एकमेकांची मतांतरं आहेत. नेत्यांच्या समोर सर्व गोष्टी, या ठिकाणी जे काही अडचणी असतील, जी काही मागणी असेल, त्याचं उत्तर एक दुसऱ्याला विश्वासात घेऊन दिलं जाईल आणि महायुती पुन्हा एकदा ठाण्यामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुका पुन्हा लढेल एकत्र. आज रात्री पुन्हा एकदा बैठक होईल. काल जसे रवींद्र चव्हाण वगैरे सगळे आले होते, अशी बैठक काही प्लॅन आहे का? हे बघा, नेत्यांचं वेळ आणि या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे आणि हा पक्ष आदेशावर चालतो. नेत्यांचा आदेश नक्कीच आम्ही त्याचं पालन करू आणि लवकरच तुम्हाला सुखद आणि गोड बातमी युतीची नक्की मिळेल. तर संजय राऊत म्हणतात ठाणं हे वेगळं आहे, ठाण्यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांचा पराभव करणार. संजय राऊत आमचं कौतुक करणार आहेत का? नाही करणार. संजय राऊत यांनी नाशिकची काही वेळ आलेली आहे, त्यांचा संपर्क प्रमुख आहेत, त्यांची परिस्थिती पाहावी, मुंबईत काय अवस्था आहे ती पाहावीत. एक वाईट गोष्ट आहे की नाशिक असेल, ठाणं असेल, मुंबई असेल, यांना उमेदवार भेटत नाहीये. उमेदवार शोधण्याकरता वणवण फिरावं लागत आहे. त्यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा आणि नंतर महायुतीवर टीका करावी. सर, युतीची घोषणा कधीपर्यंत होईल तुमच्या? ऐका ना, हो, बघूया मला प्रश्न. सर, वसई विरार अरे लवकरच युतीची घोषणा होईल. सगळ्यांचे चेहरे तुम्हाला आनंदी दिसत आहेत ना. आम्ही युतीचे चाहक आहोत. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्या विचारातून ही युती झालेली आहे. त्यामुळे कोणी काळजी करू नका. युती होऊ नये म्हणून ज्यांनी देव पाण्यात बुडवलेले आहेत, कृपया त्यांनी देव बाहेर काढावे आणि त्याची पूजा करावी. विरोधकांचं म्हणणं नैसर्गिक युती नाही तुमची. आता नैसर्गिक काँग्रेस आणि युबीटी ही युती कसली आहे? ही लागून चालनाची युती आहे, हिरवी युती आहे. आधी त्यांनी त्यांची जी काही आघाडी आहे, युती तर म्हणता येणार नाही, कोणती आघाडी आणि जी बिघाडी आहे ना, त्या संदर्भात वक्तव्य करावं आणि नंतर आमच्या महायुती संदर्भात बोलावं. ओके.